नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवनाथ भोजे डेअरी फार्मवरती. बघू शकता आज एकदम मोठ बिग साईज लॉट आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांना दुधासाठी घ्यायचं, गोट्यासाठी म्हैस, असं टोटल 7-8 म्हशी आलेल्या आहेत. आपण आता नवनाथ भाऊकडे जाऊ आणि जाणून घेऊ काय रेटचं म्हशी. जाफर आहे, मुर्रा आहे. तर आता आपण नवनाथ भाऊला विचारू किती म्हशी आहेत टोटल. नमस्कार नवनाथ दादा. हो नमस्कार. किती म्हशी आहेत आज? आता जवळजवळ 9 ते 10 म्हशी. 9 ते 10 म्हशी आहेत. तर सगळ्या ताज्या बनलेल्या आहे का? काही खाली झालेले आहेत, काही गाव पण नाही. हां, तर आता सुरुवातीपासून आम्हाला रेट वगैरे सांगा. हां आता हे बघू शकता ताजी म्हैस आहे खाली झालेली. हिचं काय सांगितले? हां इथे सांगायला 1,40,000. 1,40,000 रुपये सांगितले. कमी जास्त होईल ना. किती वेतात किती? सगळ्या म्हशी दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्याच. हो. आता ही 2 नंबरची म्हैस आहे, बघू शकता एकदम टॉपची म्हैस आहे. हिचं काय सांगितले दादा? तिथे सांगायला 2,60,000. 2,60,000. हो माहिती आहे, बाजारात जोड नाही. ही एकदा माहिती म्हैस बघू शकता. बघा फक्त बाजारात जोड नाही म्हशी. बाजारात जोड नाही म्हशीला. म्हैस बी एक नंबर आहे. बाजारात जोड नाही म्हशी. हो, टॉपची राणी. हो आता मार्केटमध्ये मागून राहिलेली. केवढ्याला मागितली? 2,11,000. मागितलं. जाफर म्हशीचा बाप आहे डायरेक्ट. हो त्या का बघा तिचा दुधाला काय चलन ती? कम से कम 17 ते 18. 18च्या पुढून आरामशीर. आरामशीर 18 लिटर चालणार आहे. आणि 2,11,000 मागणी झाली. 2,60,000 रुपये सांगितलेले आहेत तिचे. सध्या म्हशीचे बाजार गरम झाल्यामुळं रेट एवढं. हां, बाजार कसे पहिले पाऊस काळ्यामध्ये म्हणा किंवा हिवाळ्यामध्ये म्हणा म्हशीची रेट कमसे कम 30 ते 40,000 उतरत असते. पण उन्हाळा जर लागला तर म्हशीची रेट पण फास्ट. आता ही बघा हिची मुर्रा म्हैस आहे आणि जाफर म्हैस काहीच बदल नाही, सेम आहेत. दोन्ही सेम आहेत. हिच्या लेवलनी तू करणार. हो, ही जाफर म्हशीत काय सांगितले? तिथे सांगायला 2,80,000. 2,80,000. हा या इकडे आणखी म्हशी दाखव तुम्हाला. ह्या म्हशी बघा अजून म्हशी विक्रीसाठी. आता ही एक आहे जनलेली आहे. हा ती एक वेलेली आहे, ही वेलेली. एक वेळेली. ती गाभण. टोटल किती म्हशी होत्या? आता जवळजवळ 9 म्हशी. 9 म्हशी होत्या. हिचं काय सांगितले? आता किमती सांगायला सगळ्यात 1,60,000 1,70,000 अशी किमती सांगायला. ह्याची म्हशी 1,80,000 2 लाख अशी किंमत फक्त सांगायला. हां हां. किंमत सांगायला राहते. कमी जास्त होणार का? कमी जादा व्यवहारात बसल्यावर मागं पुढं होणार. हो. हिचे जाफरीज किती सांगितले होते? 2,80,000 2,80. तिच्यात पण कमी जादा करून देणार. होणार मागं पुढं होणार. 2,51 होईन का फायनल? अशी हा काहीतरी समजा 2,60 2,65 अशी. अशी होणार. तर सगळ्या म्हशी आपल्याकडे अवेलेबल आहे विक्रीसाठी. कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 8805 1335 85. चालतंय भाऊ. आलेलं आहे नवनाथ भाऊकडे, बघू शकता. आता याचं काय भाऊ, या म्हशीचं कसं आहे, काय आहे नेमकं? हा बोला. या म्हशीचं काय आहे नेमकं? आता चारी म्हशी विकलेल्या. कुठं विक्री झालं? याला चालले त्या सातारला. सातारला चालल्यात, बघू शकता. चारी म्हशी विक्री झालेल्या आहेत. आता निवांत बसल्यात म्हणून. हा आता विकल्या म्हणजे त्या बसलेले ते दादा. बसले. हो आराम चालू आहे. अजून एक दिवस असून गाडी भरायची. गाडी भरायची. हो ऑनलाईन घेतल्या का ऑफलाईन आले होते शेतकरी? शेतकरी स्वतः आली इथं खरेदी करायला. त्यांनी देऊन खरेदी 4 म्हशी खरेदी केल्या. ते आता म्हशी काय? खरेदी करून ते जेवायला गेली. काय रेटने केल्यात खरेदी? ट्रेन घेतले 31 35. 1,30 1,35. एक खाली झालेली आणि 3 गाभण आहे. हो चालतंय भाऊ, धन्यवाद. हो धन्यवाद.